पवारांची राष्ट्रवादी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सर्व राज्यांमध्ये 50% जागा या वाढल्यास विचार करू असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं, तर डिलिमिटेशन बिलाबाबत सामूहिक निर्णय घेतला जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय। शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता आणखी एक माहिती समोर आली आहे। संसदेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार यांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका मांडली आहे। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्यास पाठिंब्यासंदर्भात विचार करू असं सुळेंनी जाहीर केलंय। केंद्राकडून नव्या विधेयकाचा प्रस्ताव आल्यास इंडिया आघाडीत एकत्र बसून चर्चा करू असंही सुळे म्हणाले। 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः असं दोघेच आम्ही सगळ्यांनी सांगितलं, हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं। आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो। म्हणून खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक पत्र लिहिलं सरकारला की बाबा जो काही प्रस्ताव आहे हा आम्हाला बरा वाटतोय। हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही। 20 तारखेला पार्लमेंट सुरू झाल्यावर त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू एकत्र बसून दिल्लीत। या बिलावर चर्चा करण्याची जागा ही दिल्ली आहे, मुंबई, महाराष्ट्र किंवा इतर कोणतं राज्य नाही, कारण हा राष्ट्रीय विषय, पार्लमेंटचा विषय आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यात सहभागी होतील, डीएमकेचे नेते सहभागी होतील, सगळे सहभागी होतील आणि मग त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ। 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनामध्ये मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडण्याची शक्यता आहे। गेल्या अधिवेशनात हे विधेयक संख्याबळामुळे नामंजूर झालं होतं। 12 वर्षांमध्ये केंद्रातील मोदी सरकारचं हे पहिलंच विधेयक नामंजूर झालं होतं। मात्र आता ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले। दुसरीकडे पश्चिम बंगालमधील तृणमूलचे 20 खासदारही वेगळे झाल्यानं ते देखील एनडीएला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे। आता पवारांचा पक्ष विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आल्यानं हे विधेयक मंजूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।